नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 2 वेळा कारवाई, स्वतःचा परवाना निलंबित. दुसऱ्याच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा. यापूर्वी 2दा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सापडलेला हा युवराज पांडुरंग पाटील वय 43 राहणारा सोनाळी तालुका कागल यांनी वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असतानाही मित्राच्या परवान्यावर गर्भपाताचा गोरखधंदा सुरू केला होता. बिद्री तालुका कागल येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉक्टर पाटील यांच्याकडील गर्भलिंग तपासणीचे पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. डॉक्टर पाटील यांच्यासह एजंट संभाजी वसंत शिंदे वय 45 राहणार बोरवडे तालुका कागल याची पोलीस कोठडीत रवानगी झाली. बिद्री तालुका कागल येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉक्टर पाटील यांच्याकडील गर्भलिंग तपासणीचे पोर्टेबल मशीन आणि गर्भपाताची औषधे जप्त केली. डॉक्टर पाटील यांच्यासह एजंट संभाजी वसंत शिंदे वय 45 राहणार बोरवडे तालुका कागल याची पोलीस कोठडीत रवानगी झाली. बिद्री येथील डॉक्टर युवराज पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना मिळाली होती. याची पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून 4 महिन्याच्या गर्भवतीची तपासणी करण्याची असल्याचे सांगितले. 22,000 रुपयात गर्भलिंग निदान करण्याचे ठरताच त्यांनी सोमवारी रात्री तपासणीसाठी महिलेस बोलावून घेतलं. डॉक्टर पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी सुरू होताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. गर्भलिंग निदान करताना पाटील रंगेहात सापडला. तातडीने एजंट शिंदे यालाही पोलिसांनी अटक केली. श्रद्धा हॉस्पिटलच्या झडतीत गर्भलिंग निदान करण्याचे एक पोर्टेबल मशीन, गर्भपाताच्या गोळ्यांची 2 पाकिटे, 2 टॅब, 3 मोबाईल, पेशंटच्या नावाचे रजिस्टर, बिल रजिस्टर मिळालं. पाटील याची आलिशान फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली. डॉक्टर उत्तम कुमार बळवंत सरदेसाई या नावाचे नोंदणी प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचा परवाना हॉस्पिटलमध्ये मिळाला. पाटील याचा वैद्यकीय सेवेचा परवाना 2 वर्षापूर्वीच वैद्यकीय परिषदेने रद्द केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर आली. या धक्कादायक प्रकाराने कारवाई करणारे पोलीस आणि वैद्यकीय अधिकारीही चक्रावले. गर्भलिंग निदान करण्यासाठी पाटील हा 20 ते 30,000 रुपये घेत होता. त्यानंतर गर्भपातासाठी 30 ते 40,000 रुपये घेत होता. कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातून त्याच्याकडे मोठ्या संख्येने रुग्ण येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.